सध्या सगळीकडे जोरदार पाऊस सुरू आहे। नदी नाले ओसंडून वाहत आहेत। अनेक नद्यांना पूर आलाय। अशा परिस्थितीत नागरिकांना आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन केलं जात आहे। तरी सुद्धा लोक ऐकत नसल्याचं चित्र दिसतंय। सोशल मीडियावरती असाच एक अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होतोय। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तर सोशल मीडियावर पावसाच्या पाण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत। सध्या असाच एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये एक चिमुकला नदीत बुडताना दिसतोय। तर असं बुडताना पाहून तुमच्याही अंगावरती काटा येईल। व्हिडिओत तुम्हाला दिसेल की योग्य वेळ काही लोक त्या ठिकाणी धावून येतात आणि त्या मुलाचा जीव वाचवतात। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। तर या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक चिमुकला ओसांडून वाहणाऱ्या नदीत बुडत आहे। तो जीवाच्या आकांताने करून जीव वाचवण्यासाठी धडपडतोय। तितक्यात एक नाव तिथे येते आणि या नावेतील दोन तरुण त्याला हात देतात आणि त्याला वर ओढत घेतात। या चिमुकल्याचा जीव वाचतो। हा व्हिडिओ पाहून क्षणभरासाठी तुमच्याही अंगावरती काटा येईल, पण नावेतील लोक देवदूतासारखे वेळीच धावून आले आणि चिमुकल्याचा जीव वाचला। या व्हिडिओवर असं लिहिलंय की जेव्हा निसर्ग क्रोधित होत असतो तेव्हा माणसांना आपली काळजी घेण्यापलीकडे दुसरा पर्यायच नसतो। प्रीत तुझी माझी _10 या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। एका युजरने अशी कमेंट केली की मी म्हणतो दरवर्षी कितीतरी घटना घडत असतात, त्यासाठी एक उपाय म्हणजे सर्वांनी पोहणं शिकलं पाहिजे। तर आणखी एका युजरने अशी कमेंट केली आहे की काळजाला लागलं रे देवा, तुझ्या कार्याला सलाम रे बाबा। आणखी एका युजरने अशी कमेंट केली आहे की शब्बास रे पट्ट्यांनो, खूप छान। अनेक युजर्सनी चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या त्या तरुणांचं कौतुक केलंय। गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय, ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडतोय। अशात नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे।